myself Sushant Jhende. My school name is Siddharth High School. आज आपण हार्डवेअर कम्प्युटर हार्डवेअर कनेक्टिव्हिटी अँड डिस्कनेक्टिव्हिटी बघणार आहोत. जे लास्ट वीक आपल्याला सरांनी सांगितलं किंवा आपल्याला एक्सप्लेन करून दाखवलं, त्याच्याबद्दल आपल्याला ट्रेनिंग दिली. मी ते आज तुमच्यासमोर परत एक्सप्लेन करून दाखवणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपण कम्प्युटर हार्डवेअरची हा आहे माऊसला ही USB केबल असते, म्हणजे USB पोर्ट असतो. परत माऊसला 3 बटन असतात, एक राईट बटन, एक लेफ्ट बटन आणि व्हील बटन. ह्या USB पोर्टला आपण मदरबोर्डच्या बॅक पॅनलला सेट करणार. माऊसचे 2 प्रकार असतात, एक वायर आणि एक वायरलेस. या वायरलेसला पण तितकेच बटन असतात, पण वायरलेस माऊस मध्ये एक चिप असते, त्याच्याद्वारे आपण कम्प्युटरला ती कनेक्ट करू शकतो. वायरलेस सारखं. परत ही आहे बायोमेट्रिक डिव्हाइस. याच्याद्वारे आपण थंब स्कॅनर करू शकतो. याचा उपयोग रेशन कार्ड, परत आधार केंद्रात उपयोग होतो. याला पण USB पोर्ट असतं. याला आपण मदरबोर्डच्या बॅक पॅनलला सेट करू. हा आहे कीबोर्ड. कीबोर्डला जनरली 105 कीज असतात. त्याच्यामध्ये फंक्शनल कीज, परत अल्फाबेटिकल कीज, नंबर कीज पण असतात. 2 वरच्या बाजूला पण असतात. इथे पण एक्स्ट्रा दिलेले आहे. नेव्हिगेशन की पण येते. परत शॉर्टकट कीज पण आहेत. याला पण USB पोर्ट असते. याला आपण मदरबोर्डच्या बॅक पॅनलला रेस्ट करू. हा आहे वेब कॅमेरा. याच्याद्वारे आपण झूम मीटिंग किंवा आपण जे MSc चे पेपर देतो ते ऑनलाईन होतात. त्यामुळं आपण कॅमेराद्वारे त्याला जॉईंट होऊन आपण पेपर देतो. याला पण USB पोर्ट असतं. याला आपण मदरबोर्डच्या बॅक पॅनलला सेट करू. आता आपण एवढे सगळे डिव्हाइस कनेक्ट केले मदरबोर्डच्या बॅक पॅनलला. तर आता आपले USB स्लॉट संपले. तर मग आपल्याला एक्सटर्नल स्लॉट लागत असेल किंवा ॲडिशनल डिव्हाइस कनेक्ट करायचे असतील, तर आपण या एक्सटर्नल डिव्हाइसचा वापर करू शकतो. आपण याला पण USB पोर्ट आहे. जर आपण ही एक USB पोर्ट त्याला मदरबोर्डच्या बॅक पॅनलला रेस्ट केली, तर आपल्याला बोनसमध्ये हे 4 पॉईंट मिळतात. याच्यात आपण आपले ॲडिशनल डिव्हाइस कनेक्ट करू शकतो. याला पण आपण मदरबोर्डच्या बॅक पॅनलला सेट करू. आता तुम्ही म्हणत असताल मी एवढ्या वेळेचं मदरबोर्ड करतोय, तर मी तुम्हाला मदरबोर्ड दाखवतो. हा आहे मदरबोर्ड. याच्यात तुम्ही इतक्या दिवसापासून बघत असताल की CPU आपण याला CPU म्हणत होतो, पण आपल्याला गुरु कम्प्युटरमध्ये आल्यावर कळलं की CPU एक छोटीशी चिप असते. त्याच्यात हे अशा असते CPU. याला CPU न म्हणता याला कॅबिनेट किंवा HSC म्हणतात. आणि हे आपल्याला गुरु कम्प्युटरमध्ये आल्यावर कळलं की याला CPU म्हणतात. परत CPU ला रेस्ट करण्यासाठी इथे एक कॅबिनेट दिलेलं आहे. परत याच्यात रेस्ट केल्यानंतर हा कुठे हलू नये, परत याला काही होऊ नये म्हणून याला एकदम फिट करता येतं. हे बघा, हे आहेत USB पोर्ट मदरबोर्डच्या बॅक पॅनलचे. याच्यात आपण ऑडिओ डिव्हाइस पण कनेक्ट करू शकतो. USB पोर्ट आहे तिथे.
परत याला आपण लॅन केबल इंटरनेटसाठी कनेक्ट करू शकतो. विजे केबलचा पण पॉईंट आहे इथे. परत CMOSचा फुल फॉर्म कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर तर याला म्हणतात. याच्यात ही बॅटरी असते. ही बॅटरी जर खराब झाली तर आपल्याला ही बॅटरी चेंज करावी लागते. परत रॅन्डम ॲक्सेस मेमरी, याच्याद्वारे आपल्याला कोणतेही फाईल टेम्पररी सेव्ह करता येतात. याच्यात आपण हा मदरबोर्डच्या इथे रेस्ट केला जातो हा इथे. तर मग याच्यात आपण सगळे फाईल किंवा अजून काही फोटोज व्हिडिओ याचं सेव्ह करू शकतो. जेवढे जास्त रॅन्डम ॲक्सेस मेमरी असतील तेवढेच आपल्याला मॉनिटरवर काम करताना परफॉर्मन्स चांगला मिळेल. हा आहे एस.एम.पी.एसचा फुल फॉर्म सांगेल का कोणी मला? स्विच मोड पॉवर सप्लाय याला कॅबिनेटच्या या पार्टमध्ये रेस्ट केलेलं असतं. असं याच्यात एक कूलिंग फॅन आहे. ते कॅबिनेटला गरम झाल्यावर कूल करण्यासाठी असतो. बाकीचे ह्या वायर ज्या असतात त्या मदरबोर्डच्या पॅनलला म्हणजे कनेक्ट केल्या असतात. या विजय केबलद्वारे आपण या मॉनिटरला या बॅक पॅनलला आपण कनेक्ट करतो. ही विजय केबल आपण मदरबोर्डच्या बॅक पॅनलला कनेक्ट करतो. याच्यामध्ये एकूण 15 थ्रेड्स असतात. परत एक्सटर्नल याला लॉक सिस्टीम पण आहे. त्याच्यामुळे आपण हे डिस्कनेक्ट होत नाही. ही आहे पॉवर केबल. हिला पॉवर केबल म्हणतात. हा जे पॉइंट आहे हे 3 AMECBच्या बोर्डला कनेक्ट केल्या जातात. या थ्रेडमधून अर्थिंग प्रोड्यूस होते. हा AC आणि हा DC पॉइंट आहे. हा पॉइंट मॉनिटरच्या बॅक पॅनलला रेस्ट करतात. ही आहे लॅन केबल. या लॅन केबलद्वारे आपल्याला इंटरनेट प्रोड्यूस होतं. ही लॅन केबल सुद्धा मदरबोर्डच्या बॅक पॅनलला रेस्ट करतात. हे इथे मदरबोर्डला हे आहे स्लॉट आहे, त्याच्यात आपण रेस्ट करू. आणि ही जी आहे अजून एक पॉइंट आहे तो ला रेस्ट करतात. आणि आणखी एक गोष्ट की जर आपल्याला वायरलेस हे पाहिजे असते इंटरनेट, तरी त्यासाठी आपण या डोंगलचा वापर करू शकतो. या डोंगलद्वारे आपल्याला इंटरनेट प्रोड्यूस होतं. याला सुद्धा USB पॉइंट आहे. हा आपण मदरबोर्डच्या बॅक पॅनलला रेस्ट करू शकतो. हा आहे हार्ड डिस्क. हार्ड डिस्क मध्ये आपण म्हणजे परमनंट डाटा सेव्ह करू शकतो. रॅम आहे, याच्यात टेम्पररी डाटा सेव्ह होतो आणि याच्यात परमनंटली डाटा सेव्ह होतो. हा आपल्याकडे हार्ड डिस्क 250 GB चा आहे. याच्यात आपण फोटोज व्हिडिओज परत आपले काही डॉक्युमेंट आहेत ते सेव्ह करून ठेवू शकतो. OTG केबल आपण PDA ला कनेक्ट करून त्याच्यातून आपण आपला डाटा मॉनिटर मध्ये घेऊ शकतो. परत PDA चार्जिंग करण्यासाठी OTG केबलचा वापर होतो. म्हणत होतो की आपल्याला माहित नव्हतं की CPU काय आहे, पण आपण या कॅबिनेटलाच CPU म्हणत होतो. CPU हा मदरबोर्डच्या पॅनल मध्ये रेस्ट केलेला असतो. इथे हा CPU हा जे दिसते हा डिवाइस
ते कूलिंग फॅन आहे. जर CPU जर गरम झाला किंवा हीट झाला त्याला कूल करण्यासाठी हा फॅन दिलेला आहे इथे. परत हे जे छोटे हार्ड डिस्क दिसतील ती आपण एक्सटर्नल वापर करण्यासाठी होते हिच्यासाठी. हे पण आपण मदरबोर्डला कनेक्ट करतो. सो थँक्यू मला इथे येऊन नाही का एक अपॉर्च्युनिटी दिली की मुलांना समजून सांगण्याची. तर कम्प्युटर हार्डवेअरची कनेक्टिव्हिटी कशी करायची. परत याच्यातले कंपोनंट माहीत झाले बऱ्यापैकी. अजून जे मला माहीत होतं मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. जे मला माहीत नव्हतं ते सरांनी माझ्यापर्यंत आणलं. मग गुरु कम्प्युटरमध्ये मला आल्यावर खूप छान मार्गदर्शन मिळालं. इथे स्किल जे म्हणतो ना ते स्किल डेव्हलप होतं. सर आम्हाला सांगतात की तुम्ही ड्रीम बघायचे असेल तर तुमच्याकडे स्किल पाहिजे. त्यामुळं सरांनी आम्हाला रोज स्किलबद्दल माहिती देतात. सर मोटिवेशनल व्हिडिओ दाखवतात सर आम्हाला असं. सो थँक्यू मला इथे बोलण्याची अपॉर्च्युनिटी दिली. मग आपण आता याची डिस्कनेक्टिव्हिटी करू. थँक्यू सर.